श्री स्वामी समर्थ. मेष राशी 16 ते 30 जून पंधरवड्याचे राशीभविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. जून महिन्याच्या उत्तरार्धात तुमच्या आयुष्यात कोणते नवे बदल घडणार आहेत? करिअरमध्ये प्रगतीची नवी दारे उघडतील का? आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल की खर्च वाढतील? प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनात आनंदाचे क्षण येतील का? कुटुंबातील वातावरण अधिक सुखद आणि समाधानकारक राहील का? विद्यार्थ्यांना मेहनतीचे अपेक्षित फळ मिळेल का? आरोग्याच्या बाबतीत कोणती काळजी घेणे आवश्यक आहे? चला तर मग जाणून घेऊ मेष राशीचे पंधरवड्याचे सविस्तर राशीभविष्य. आपल्याला जर हे राशीभविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. जून महिन्याचा उत्तरार्ध मेष राशीच्या व्यक्तींसाठी अनेक महत्त्वाच्या घडामोडी घेऊन येत आहे. गेल्या काही दिवसांपासून मनात असलेली अस्वस्थता आता हळूहळू कमी होण्यास सुरुवात होईल. काही रखडलेली कामे मार्गी लागतील तर काही नवीन संधी तुमच्या आयुष्याची दिशा बदलण्याचे काम करू शकतात. या काळात आत्मविश्वास आणि धाडस या तुमच्या गुणांमुळे अनेक क्षेत्रांत प्रगतीची दारे खुली होतील. करिअर, व्यवसाय, आर्थिक व्यवहार, कौटुंबिक जीवन आणि प्रेमसंबंध या सर्व क्षेत्रांमध्ये काही सकारात्मक बदल अनुभवायला मिळू शकतात. मात्र घाईगडबडीत निर्णय घेण्यापेक्षा संयम आणि दूरदृष्टी ठेवणे अधिक फायदेशीर ठरेल. तुमच्या मेहनतीला योग्य दिशा मिळाल्यास अपेक्षित यश मिळवणे शक्य होईल. काही व्यक्तींना प्रवासाचे योग येतील तर काहींना नवीन ओळखी आणि नवीन संधींचा लाभ मिळेल. या पंधरवड्यात ग्रहस्थिती तुमच्याकडून अधिक जबाबदारीची अपेक्षा करत आहे. योग्य नियोजन, सकारात्मक विचार आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांच्या जोरावर तुम्ही अनेक अडचणींवर सहज मात करू शकाल. मनातील नकारात्मक विचार दूर ठेवून आत्मविश्वासाने पुढे जाणे हेच यशाचे रहस्य ठरेल. करिअर आणि व्यवसाय या काळात कामाच्या ठिकाणी तुमच्या कार्यक्षमतेची दखल घेतली जाईल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाचे कौतुक करू शकतात. काही नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमची प्रतिष्ठा वाढेल. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक मिळू शकतात, तसेच जुन्या व्यवहारांतूनही लाभ होईल. भागीदारीच्या व्यवसायात पारदर्शकता ठेवणे आवश्यक राहील. एखाद्या महत्त्वाच्या प्रकल्पाची सुरुवात करण्यासाठी हा काळ अनुकूल ठरू शकतो. कामाच्या ठिकाणी स्पर्धा असली तरी तुमच्या धाडसी स्वभावामुळे तुम्ही स्वतःचे वेगळे स्थान निर्माण कराल. आर्थिक स्थिती आर्थिक बाबतीत हा पंधरवडा मिश्र पण सकारात्मक राहील. काही अनपेक्षित खर्च समोर येऊ शकतात, परंतु त्याचबरोबर उत्पन्नाचे नवीन मार्गही खुलतील. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायद्याचे ठरेल. बचतीकडे विशेष लक्ष दिल्यास भविष्यात आर्थिक सुरक्षितता वाढेल. अनावश्यक खरेदी टाळून आवश्यक गोष्टींवर खर्च करणे योग्य राहील. आर्थिक नियोजन व्यवस्थित केल्यास महिन्याच्या अखेरीस समाधानकारक स्थिती राहील. कौटुंबिक जीवन घरामध्ये आनंदाचे वातावरण राहील. कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम आणि सहकार्य वाढेल. एखाद्या शुभ कार्याची चर्चा होऊ शकते. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरेल. काही जुन्या गैरसमजुती दूर होऊन नातेसंबंध अधिक मजबूत होतील. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. मुलांच्या प्रगतीमुळे आनंदाची बातमी मिळू शकते. घरातील जबाबदाऱ्या योग्य प्रकारे सांभाळल्यास सर्वांचे सहकार्य मिळेल. प्रेम आणि वैवाहिक जीवन प्रेमसंबंधांमध्ये सकारात्मक बदल दिसून येतील. जोडीदारासोबत संवाद वाढल्याने मनातील अनेक गोष्टी स्पष्ट होतील. वाननिर्मिती विवाहित व्यक्तींना जोडीदाराकडून अपेक्षित पाठिंबा मिळेल. एखाद्या छोट्या प्रवासामुळे नात्यातील गोडवा वाढू शकतो. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळखी होण्याची शक्यता आहे. भावनांच्या भरात कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. परस्पर विश्वास आणि समजूतदारपणा यामुळे नाते अधिक मजबूत होईल. आरोग्याच्या बाबतीत विशेष काळजी घेण्याची गरज आहे. कामाच्या ताणामुळे थकवा जाणवू शकतो. पुरेशी झोप आणि संतुलित आहार याकडे लक्ष द्या. उष्णतेशी संबंधित त्रास किंवा डोकेदुखीची समस्या जाणवू शकते. नियमित व्यायाम आणि योग केल्यास ऊर्जा टिकून राहील. पाणी पुरेसे पिणे आणि वेळेवर जेवण करणे आवश्यक राहील. मानसिक शांततेसाठी ध्यानधारणा उपयुक्त ठरेल. शिक्षण विद्यार्थ्यांसाठी हा काळ मेहनतीचे फळ देणारा ठरेल. अभ्यासात एकाग्रता वाढेल आणि नवीन विषय समजून घेण्यात यश मिळेल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगल्या संधी मिळू शकतात. शिक्षकांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. अभ्यासाचे योग्य नियोजन केल्यास अपेक्षित यश मिळू शकते. मित्रांच्या सहकार्यामुळे काही अडचणी सोप्या होतील. आत्मविश्वास कायम ठेवल्यास उत्कृष्ट प्रगती होईल. सामाजिक आणि धार्मिक क्षेत्र सामाजिक क्षेत्रात तुमची लोकप्रियता वाढू शकते. लोक तुमच्या मतांना महत्त्व देतील. एखाद्या धार्मिक किंवा सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. नवीन ओळखी भविष्यात उपयोगी ठरतील. समाजातील मानसन्मान वाढल्याने आत्मविश्वासात भर पडेल. धार्मिक कार्यांमुळे मानसिक समाधान आणि सकारात्मक ऊर्जा मिळेल. प्रवास या पंधरवड्यात काही महत्त्वाचे प्रवास घडू शकतात. कामानिमित्त किंवा कुटुंबासोबत केलेला प्रवास लाभदायक ठरेल. प्रवासादरम्यान नवीन लोकांशी संपर्क वाढेल आणि त्यातून भविष्यातील संधी निर्माण होऊ शकतात.
एखादी जुनी योजना पुन्हा सुरू करण्याचा विचार यशस्वी ठरू शकतो. नवीन कौशल्य शिकण्याची किंवा नवीन क्षेत्रात पाऊल टाकण्याची प्रेरणा मिळेल. उपाय: दर मंगळवारी श्री हनुमान चालिसाचे पठण करा. ओम क्रांग क्रीं क्रौं सह भौमाय नमः या मंगळ मंत्राचा 108 वेळा जप करा. गायीला गूळ आणि चारा खाऊ घाला. गरजू व्यक्तींना लाल रंगाच्या वस्तूंचे दान करा. दररोज सूर्योदयाच्या वेळी सूर्यदेवाला जल अर्पण करा. राग आणि उतावळेपणा टाळून संयमाने वागा. श्री स्वामी समर्थांचा नामजप केल्याने मानसिक शांतता आणि सकारात्मक ऊर्जा मिळेल. एकूण हा पंधरवडा मेष राशीच्या व्यक्तींसाठी प्रगती, नवीन संधी आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरू शकतो. करिअर आणि व्यवसाय क्षेत्रात मेहनतीचे चांगले फळ मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत उत्पन्न आणि खर्च संयम यांचे समतोल राखणे आवश्यक राहील. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील आणि नातेसंबंध अधिक दृढ होतील. प्रेमसंबंध व वैवाहिक जीवनात संवाद आणि विश्वास वाढल्याने गोडवा निर्माण होईल. आरोग्याच्या बाबतीत नियमित दिनचर्या आणि योग्य विश्रांती महत्त्वाची ठरेल. या काळात घेतलेले विचारपूर्वक निर्णय भविष्यासाठी लाभदायक ठरू शकतात. संयम, सकारात्मक दृष्टिकोन आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांच्या बळावर हा पंधरवडा तुमच्यासाठी यश, समाधान आणि प्रगतीचा मार्ग खुला करणारा ठरेल. श्री स्वामी समर्थांच्या कृपेने अनेक रखडलेली कामे पूर्ण होण्याची आणि मनातील काही महत्त्वाच्या इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. धन्यवाद.